नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे। तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात। संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। कोणतेही अर्जाची फी नाही आणि अर्जाची पद्धत काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, त्यानंतर निवड प्रक्रिया काय असणार आहे, नोकरीचे प्रकार काय असणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। सो कोणतेही पार्ट मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जे जॉब अपडेट्स असतात व चॅनल आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला आजची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया। वन विभाग अंतर्गत भरती निघालेली आहे। आपल्याकडे PDF आहे ते बघून घेऊया। सो तुम्ही जाहिरात पाहू शकता। पदाचे नाव दिलेले आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, संवर्धन प्रशिक्षण तज्ञ, वन्यजीवन तज्ञ अशा या पदांसाठी भरती निघालेली आहे। पहिलं पद आहे मानधन तुम्हाला 50,000 भेटणार आहे। सेकंड पदासाठी एक जागा आहे, 20,000 सॅलरी। त्यानंतर थर्ड जे पद आहे त्यासाठी एकूण पद 25,000 शासन निर्णयानुसार भेटणार आहे। आणि चौथं जे पद आहे एक पद असणार आहे आणि मानधनी ते 30,000 शासन निर्णयानुसार तुम्हाला भेटणार आहे। मुख्यालय वन प्राणी उपचार केंद्र जळगाव इथे असणार आहे। कंत्राटी पदभरती असणार आहे, म्हणजे 11 महिन्यांसाठी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला जॉब भेटणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता। जे पहिलं पद आहे पशुवैद्यकीय अधिकारी BVSC किंवा MVSC और इक्विव्हॅलेंट झालं पाहिजे आहे। पशुवैद्यकीय सहाय्यक यांच्यासाठी BSc इन झूलॉजी और इक्विव्हॅलेंट, संवर्धन प्रशिक्षण तज्ञ MSc इन बॉटनी और झूलॉजी और इक्विव्हॅलेंट झालं पाहिजे आहे। वन्यजीवन तज्ञ PhD किंवा MSc इन झूलॉजी और इक्विव्हॅलेंट तुमचं झालेलं पाहिजे आहे। तुम्ही पोस्टाने किंवा ईमेल ॲड्रेसवरती अर्ज करू शकणार आहात। इथे दोन पद्धतीने म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत। म्हणजे खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा या विभागाच्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत हे स्वीकारले जातील, हे सुद्धा सांगितलेलं आहे। इथे पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे तुमचे अर्ज व इथे ईमेल सुद्धा दिलेला आहे, तिथे सुद्धा तुम्ही सेंड करू शकणार आहात। आता हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धत सांगितलेली आहे। ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही इथे बघू शकता, दोन्हीमध्ये दिलेलं आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, तुम्ही चेक करायचं आहे। त्यानंतर इथे अजून माहिती दिलेली आहे। वन विभागामार्फत मुलाखतीचे दिनांक दिलेले आहे। मुलाखतीचे दिनांक तुम्हाला इथे कळवण्यात येणार आहे। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की इथे जाहिरात दिलेले पदसंख्या, मानधन व मुलाखतीचे वेळापत्रक सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। पदाचे नाव दिलेले आहे आणि इथे दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीचे ठिकाण दिलेलं आहे। त्यानंतर इथे टायमिंग सुद्धा दिलेले आहे, त्यानुसार तुम्ही इथे इंटरव्ह्यूसाठी हजर राहावे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। इथे तुम्ही फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी असू द्या नक्कीच अर्ज करू शकता। कोणतेही फी घेतली जाणार नाही। इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। कंत्राटी जॉब असणार आहे। ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात। या जी लिंक्स आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस सविस्तरपणे संपूर्ण जे तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला भेटून जाणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।